बरेच लोक म्हणतात हो मेल्यावर हे काय सगळं आपलं बरोबर घेऊन जायचंय का, वरती कुणी घेऊन जाणार आहे का, पण मेल्यावर सुद्धा भूत संसार करतात. खोटं वाटतंय ना? म्हणूनच आपण जाणार आहोत आता भूतांच्या राज्यात आणि ही हॉरर कॉमेडी आपल्या समोर घेऊन येते आपली दुसरी फायनली जोडी कुशल बद्रिके आणि हेमांगी कवी. माणसाची, बाईची, उंदराची, मांजराची, कोणाची नजर लागली असेल उतरून दे ग. काय झालं काय तुम्हाला? काय भरली? मी आज स्मशानी बारकात गेलो होतो. तिथं मी एक माणूस पाहिला. हे बघा माणूस वगैरे असं काही नसतं. अंधश्रद्धा या सगळ्या. अगं खोटं बोलतोय का मी? हा खोटं बोलतोय? अगं मी लेदर शूज, फॉर्मल पॅन्ट, फॉर्मल शर्ट, गळ्यात टाय असलेला एक डिसेंट माणूस पाहिला. मी काय म्हणते, हल्ली तुमचं घराकडे लक्षच नसतं. काय झालं? आपली धाकटी भूताक्षी एकाच्या प्रेमात पडलीये. झंगट चालू आहे. कोणाच्या? आपल्या बाजूला ते वडाचं झाड आहे ना, 13व्या पारंबीला त्यांची फॅमिली राहते. वशीकरण जोहर त्यांचा मुलगा. कार्टीने तोंडाला पांढरं फासलं. लवकरात लवकर तिचे हात लाल केले पाहिजे. लवकरात लवकर तळ कुठून आणायचं? हसताय कसले? अगं परवास माझ्याकडे एक स्थळ असं उलट्या पावलांनी चालत आलं. काय सांगता? कोण आहे कोण? हा मुलगा चांगला दळिद्री दिसणार आहे. काय सांगता? गलिच्छ घाणेरडा. सगळं सगळं आहे. काय करतो माहिती आहे? काय काय काय? मरीन. मारीन नीट नाही सांगितलं तर. मरीन मरीन इंजिनियर आहे. कुठे असतं? भूतानला. भूतानला. आणि बाबा काय करतात? त्याच्या बाबांचं स्वतःच एसटीडी भूत आहे. हे चांगलं स्थळ आपल्या हातातून जाता कामा नये. नाही. एक काम करा, तुम्ही उद्याच आहे ना मुलाकडच्या 3-4 आत्म्यांना बोलवून घ्या. उद्याच त्या मांत्रिकाकडे जातो आणि मध्यरात्रीचा एखादा अशुभ मुहूर्त शोधून काढतो. बघ पण आपण लग्न सैतानी पद्धतीने करूया. एखादं साधं असं बाबरीचं झाड बघूया. चला आपण आता पत्रिका छापूया. पत्रिका नको. मग काय करायचं? अगं मी काय म्हणतो, हे बघ भूतपूर्व पत्रकारांच्या आत्म्यांना मी स्मशानात बोलवतो आणि एक प्रेत कॉन्फरन्स घेतो. प्रेत कॉन्फरन्स? त्याने काय होईल? अगं बातमी चितेच्या धुरासारखी सगळीकडे पसरेल. तू चिंता करू नकोस. अरे पण ते मॅनेज होतील काय? अरे मॅनेज होतील म्हणजे एक कॉकटेल ब्लड पार्टी दिली ना की व्यवस्थित मॅनेज होतील. इत्तमभूत माहिती छापतील. छान मस्त आहे. मला सांगा आपण काय करायचं पुढे? पण मी म्हणते पत्रिका आपण छापूया. पत्रिका नको का? हो. एकुलती एक पोरगी आहे. 4 दागिने करूया. 4 दागिने? 3 पदरी हाडांचा हार, डोळ्यांची अंगठी, दातांचा बाजूबंद आणि चामड्याचा शालू. पाहिजे मला. हे सगळं पाहिजे. तुझ्या अपेक्षा वाढतच चाललाय ग. तुझं म्हणजे ना 10वीचं पुस्तक झालंय. एक 21 अपेक्षित प्रश्न संख्या. काही असो पण मला पत्रिका पाहिजे. पत्रिका हव्यातच का? पण 1 मिनिट इकडे ये. एक मिनिट. हे काय करताय? थांब जर मजकूर गोळा करतोय. गोळा करून झाला? मला वाचा. असंतुष्ट भूत प्रेतेश्वर अप्रसन्न मम. आमच्या येथे देवी हिडिंबा अवकृपेने भूताक्षी आग्या वेताळांची ज्येष्ठ कुकन्या आणि मरणजीवी चेटकुमार चेटे यांचे खवीस पिंपळकर यांचा विकृत कुपुत्र यांची विजोड लटकंती पितृ 15 अशुभ शके 666 ओमेन रोजी रात्री ठीक 1:40 या अशुभ मुहूर्तावर करणीचे अयोजिले आहे. तरी आपण सहभूतावर येऊन भूत भूतणी शिव्या शाप द्यावा हा आदेश. भक्षक आग्या वेताळ आमच्या ताईच्या लटकंतीला यायचं. कवट्या आवट्या चिमट्या
कृपया हाड मांस रक्त यांचाच आहेर आणावा. नटकंती स्थळ विद्युत दाहिन्यांच्या धुराळ्यात वेताळ टेकडी जवळ जी भुत्ती सौजन्य रामचे प्रिंटर. हे काय वाचलं? अगं बाई, प्रिंटरचं पण नाव वाचलं. छान छान. मी उद्याच माझ्या अतृप्त मैत्रिणींना इथे बोलवते आणि हडळी कुंकवाचा कार्यक्रम करते. हडळी कुंकवाचा कार्यक्रम? चालेल चालेल, आटपून घे. मला सांगा, देण्या घेण्याचं काय ठरलं? मुलाकडचे म्हणत होते त्यांना किमान 12 वटवागुळ तरी हवीत. पण मी त्यांना स्पष्ट सांगितलं, मी फार फार तर 1 घुबड देईन, ते कमी पडलं तर हे कुबड देईन. चला आता आपण पाहुण्यांची यादी करायला घेऊया. पहिली माझी आई. या आईला हा बोलवायलाच पाहिजे का? नाही अगं, अर्ध्या वरातीच ती एकटीच हादरते ना. म्हणजे कसं, नुसतं नाव काढलं तरी माणसासारखी हजर होते. थिंक ऑफ द ह्युमन अँड ह्युमन इज हिअर. सुसंस्कृत बाई कुठली? काय माझ्या आईला तुम्ही शिव्या देता? नाही, नाही. शिव्या देता? तुमची आई काय कमी आहे? किती आसुरवास भोगलाय मी. काय सोजवळ भाई कुठची तुमची? सोजवळ बाई म्हणतेस माझ्या आईला? सोजवळ बाई म्हणते? मग तुम्ही कशा माझ्या आईला सुसंस्कृत बाई म्हणालात? मी तुला जीवन देईन. मी तुला जिवंत करेन. मी तुला जीवन देईन. जिवंत करेन. जीवन देईन. बघूयात तुमची हॉरर कॉमेडी कशी वाटली आपल्या परीक्षकांना. रेणुकाताई. अरे किती हॉरेबल, म्हणजे चांगल्या अर्थाने हॉरेबल होती दोन्ही भूत. काय म्हणजे कमालच केली तुम्ही दोघांनी, आणि एस्पेशली हेमांगी, तू जाम एन्जॉय केलायस. व्हेरी गुड. निर्मितीताई. अरे काय कसली एनर्जी लावली होती तुम्ही दोघांनी. बाप रे, दमला असेल ना तुम्ही. खूप छान झालं, खूप मजा केली तुम्ही दोघांनी. मला आवडलं तुमचं ऍक्ट. आणि आता बघूयात किती गुण मिळत आहेत. रेणुकाताई. उलट्या पावलाने येत निर्मितीताई. 10. आतापर्यंतचे 59, आत्ताचे 20 म्हणजे 79 गुण. जोरदार टाळ्या. वा. आणि ही आहे आपली दुसरी फायनलिस्ट जोडी. तेव्हा निर्मितीताई, तुम्ही यांना काय शुभेच्छा देणार आहात? आज हा इथला आपला म्हणजे तुमचा शेवटचा परफॉर्मन्स. आता तुम्ही महाअंतिम फेरीत जाणार आहात, गेलेला आहात ऑलरेडी, तिकडे परफॉर्म करणार आहात. तुम्हाला आत्ता इथे कसं वाटतंय? खूप छान प्लॅटफॉर्म मिळाला. 3 महिने स्वतःला काय येतं काय नाही येत हे अनालिसिस करायला मला छान वेळ मिळाला. आणि अचानक ते आता बंद होणार, त्याच्यामुळे मला खूप वाईट वाटतंय. कुशल. आज म्हणजे आम्ही फायनलला आहोत तर त्या जोड्यांमुळे आहोत ज्या इथे नाहीयेत. त्यांनी आम्हाला खूप मदत केली. मजा आली. रेणुकाताई. एकतर ऑल द व्हेरी बेस्ट ग्रँड फिनालेसाठी. आणि तुमचे सगळ्यात टफेस्ट कॉम्पिटिटर्स कोण आहेत? संतोष पवार आणि किशोरी आंबिये. बर. तुम्हाला महाअंतिम फेरीसाठी खूप 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 शुभेच्छा. तेव्हा आता करून टाका एकदा जोरदार वोट अपील. नमस्कार, मी कुशल बद्रिके. नमस्कार, मी हेमांगी कवी. आम्हाला प्रचंड मतांनी विजयी करण्यासाठी टाईप करा FBF स्पेस, आमचा कोड नंबर आहे 3 आणि पाठवा 57575 वर. त्वरा करा आणि भरपूर मतांनी आम्हालाच विजयी करा. आमचा कोड नंबर आहे 3.